या कार्यक्रमाचे प्रायोजक पीतांबरी फूड केअर डिव्हिजन। श्रोते हो नमस्कार। पीतांबरी फूड केअर डिव्हिजन प्रस्तुत पीतांबरी रुचियाना गुळ या कार्यक्रमात मी शिवानी नेमावरकर आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, पीतांबरीच्या अभिनव उत्पादन मालिकेत नव्याने सुरू झालेल्या फूड केअर डिव्हिजन मधील रुचियाना रसायन विरहित गुळाविषयी आपण मागील काही भागापासून माहिती घेतो आणि त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत पीतांबरी फूड केअर डिव्हिजनच्या सल्लागार सौ प्रणोती बोरसे। प्रणोती मॅडम नमस्कार। नमस्कार श्रोते हो। श्रोते हो, प्रणोती बोरसे या गेल्या 11 वर्षापासून खाद्यपदार्थांच्या प्रशिक्षणाच्या क्षेत्रात आहेत। टीव्ही चॅनल्सच्या अनेक पाककृतींच्या कार्यक्रमातून सुद्धा त्यांनी आपलं पाककौशल्य सादर केलंय। सध्या पीतांबरीच्या फूड केअर डिव्हिजनच्या सल्लागार म्हणून त्या कार्यरत आहेत। पुढील महिन्यात संक्रांत येते आणि आपल्याकडे संक्रांत म्हटलं की तिळगुळ आलाच, तर तीळ आणि गुळ या मिश्रणाचं काय महत्व आहे ह्याचं जर आमच्या श्रोत्यांना काही मार्गदर्शन केलं प्रणोती मॅडम तर बरं होईल। खरं सांगायचं तर पीतांबरीच्या आयुर्वेदिक तज्ञांकडनं जे मला माहिती मिळाली आहे त्यामुळे मी तुम्हाला काही तीळ आणि गुळाबद्दल काही विशेष माहिती देणार आहे। वा। सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे। हो। आपल्याकडे मार्गशीर्ष आणि पौष असे 2 महिने मिळून हेमंत ऋतू असतो। बरोबर। या काळात शरीरातला वात वाढतो बरोबर। आणि त्यासोबत उष्णताही वाढते। गुळ हा उष्णवीर्य असला तरी तो शरीरातील उष्णता अधिक वाढवित नाही। बर। आता तिळाबद्दल सांगायचं झालं तर प्रणोती मॅडम, तिळाबद्दल आणि गुळाबद्दल आपण छान माहिती देताच आहात, पण त्याआधी मी इथे श्रोत्यांना सांगू इच्छिते की पीतांबरीने हा रुचियाना गुळ बाजारामध्ये 500 ग्रॅमच्या पॅकिंग मध्ये उपलब्ध केलेला आहे आणि त्याच्या अधिक माहितीसाठी पीतांबरीच्या टोल फ्री क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता। त्यासाठी क्रमांक आहे 1800-3070-1044। नंबर पुन्हा एकदा 1800-3070-1044 आणि पीतांबरीची वेबसाईट आहे www.pitambari.com। प्रणोती मॅडम, तुम्ही तिळाबद्दल अधिक सांगत होतात। आपल्याला माहिती आहे की तीळ हे एक तेल बीज आहे। बरोबर। आयुर्वेदात तिळाला अतिशय श्रेष्ठ स्निग्ध पदार्थ मानलं गेलं आहे। आधुनिक शास्त्रानुसार पाहिले तर तिळात 50% स्निग्ध पदार्थ आहेत तर 25% प्रोटीन्स आहेत। त्यामुळे तिळाच्या सेवनाने स्नायू पुष्ट होतात। बर। त्यामुळे तिळगुळ खाण्याची पद्धत आपल्याकडे पडलेली असावी। वा। श्रोते हो, मला इथे सांगायला आवडेल की रुचियाना गुळ पीतांबरीने 500 ग्रॅम